The bomb was there. General Groves, the man in charge of the Manhattan Project, was determined that not one but two bombs should be used to demonstrate both efficiency of the uranium-based bomb and the plutonium bomb. Szilard circulated a petition to the president to say, you must consider the moral implications of this action, but it never did reach Truman before Hiroshima and Nagasaki. The first decades of the nuclear age saw over 500 atmospheric tests. I warmly congratulate the scientists and engineers who have carried out these successful tests. एटम बम बात थे किसी बुज़दिल और अतात पसंद कौम का नुमाइंदा नहीं है. What you heard right behind you was the sound of Bofors gun directly targeting the top of Tiger Hill. Allahu Akbar! When the war finished, I realized, what did we achieve after that war? Raise the stakes at all levels and to benefit nobody. And that's just a waste of resources. तो इतने पैसे गरीबों को दे देता नहीं, तो गरीब परिवार पलता. ये देश में संदर्भ के देते जाना चाहो, मेरी लिख देना चाहो. सूफीज का जो मैसेज था वो यही था कि भाई लोगों से गद्दारी ना करो. ह्यूमन बीइंग्स तो पहले आते हैं ना, बॉर्डर्स तो इंसान के अपने बनाए हैं. Every nuclear nation has exposed civilian populations to radiation. Touch wood, we haven't had any case in which a single person has lost his life due to radiation. हम ऐसा सुरक्षा को नहीं चाहता जो हम ही को सुरक्षा नहीं है. If there is a victor left, the very victory will be a living death for the nation that emerges victorious. हमारे आदमी बाहर गए थे काम धंधे पे, गाड़ी एकदम से आ गई. हमने उनका हाथ पकड़ा तो एक हवलदार ने गाली दिया, बोले बच्चे क्यों पैदा करते. तो फिर मैं बोली, मेरे लिए आप कैसे पैदा हुए? आप भी तो आज पैदा हो कि इतनी बड़ी वर्दी पहन के यहाँ पे आए हम लोग को परेशान करते. या बस्तीत हिंदू मुसलमान दोन्ही राहतात. या वस्तीमध्ये हिंदू आहे, मुसलमान आहे, या सगळ्याच जातीचे आहेत. सगळ्या बरोबर राहतात. आता आमच्या माझ्याच जवळ नाहीये तर माझी शेजारीन मला रोज एक वेळेला खाऊ घालते, चहा पाजून देईल तर जेवायला देईल ती बाई. कथा सुनो रे लोगो, एक कथा सुनो रे लोगो, कथा सुनो रे लोगो, एक कथा सुनो रे लोगो. अरे हम मजदूर की करुण कहानी, हम मजदूर की करुण कहानी, आओ करीब से जानो. कथा सुनो रे लोगो, एक कथा सुनो रे लोगो. अब अपना कहाँ रहेगा, कहाँ जाएगा? अपना कुछ है इलाज? कोई गरीब के लिए है? कोई भी नहीं. फोटो काढूंगे आला तेवढा है. 4 महीने तो अपने को बारिश के लिए तो बंदोबस्त करो, बारिश जाने के बाद में अपन कहाँ भी चले जाए. 4 महीने के लिए मुंह छुपाने को तो जगह दो, उतना भी मुंह ना छुपाने को जगह देता तुम लोग. इसकी फोटो काढूंगे आला खाली अपना कहना करने का, अपना नाम बढ़ाने का, फोटो निकलने का बहाना. अपने क्या करता है तुम लोग ने? तो कुछ नहीं करता. इतना बड़ा गवर्नमेंट ने अपने को फेंक दिया, तुम और हम क्या कर सकते हैं? कुछ नहीं कर सकते. गरीब का पुट मत कहते हो.
मजदूर का राज होगा, मजदूर का राज होगा। खाने को खाना होगा, पीने को पानी होगा, रहने को घर होगा, पहनने को कपड़ा होगा। ऐसे राज बुलाना भाई, राज बुलाना भाई, ऐसे राज बुलाना भाई। इकडच्या लोकांनी सांगितलं ते सकाळी साखर आणली, त्या दुकानावर गेलते, सगळ्यांनी बघितलं, सगळ्यांना जेवण केला आणि नंतर बोर्ड वगैरे लिहिला. म्हणून त्याने भिंतीवर सगळा मजकूर लिहून ठेवला. माझ्या नवऱ्याने भयंकर मोठी श्रद्धांजली वाहिली. लोक शब्दाची श्रद्धांजली व्हायला घाबरतात, माझ्या नवऱ्याने द्यायची श्रद्धांजली द्यायला घाबरणार नाही. The trouble began early this morning in Rambai Nagar in northeast Mumbai when a group of people turned violent after finding that a statue of Dr. Ambedkar had been vandalized, after which the police had to open fire. सकाळी आम्हाला कल्पना कुठचीच नव्हती की बाबासाहेबांच्या पुतळ्याला चकलेचा हार घातलाय की काय अशी विटंबना केलेली, असं काहीच आम्हाला कल्पना नव्हती. तेवढ्या तिथे पोलिसांची व्हॅन उभी राहिली आणि त्यांनी डायरेक्ट गोळीबार सुरुवात केला. इथे जे उभे होते पाहणारे त्यांना तिथे गोळ्या लागून ते खाली पडले. तुम्ही त्यावेळेला काय करत होता? मी दारामध्ये उभी होते. त्यांनी बंदुकी रोखल्या. मला वाटलं आता हे लोकांना घाबरवत आहेत, गोळीबार काही करणार नाहीत अशी मला कल्पना होती. The police have claimed that the mob was attempting to set an LPG tanker alight when they fired. Video footage shows smoke rising up behind the tanker and firemen spraying water over it. These were people who were taken completely unaware. Even if the police want us to believe that they killed these people because they were trying to set fire to the LPG tank or whatever, there is, if you see in their own kind of, evidence as far as the photographs and that are concerned, there are no bodies next to the tankers. All the bodies of the people who have died have fallen outside Budh Vihar and in that adjacent playground. या बाईचा पुऱ्या कागदावरती अंगठा घेतलाय. पुलिस लोग बोलते थे, बोलने का मैं टैंकर जलाने को गई थी तभी पुलिस लोग मेरे को गोली मारा. तो मैं बोली, मैं तो हाँ बोला तो बोल. मैं बोली मैं तो मेरे को टैंकर मालूम नहीं है, मैं लिखी पढ़ी नहीं है, मेरे को मालूम भी नहीं है. फिर उन लोग मेरे से अंगूठा लिया, बोलता कुछ नहीं होता अंगूठा दो. फिर उन लोग अंगूठा मेरे से पकड़ लिया. कसे माझी मंगेचे खोपडे उडवले. आई सुद्धा माझ्या मंगेचं त्यांना हणून केलं नाही, तसंच त्यांना केलं. माझ्या मंगेचे पायी हात सुद्धा हलवलेला नाही. त्या ठिकाणी असा सुद्धा कसा असा पडला, जसं काही त्याच्या खोपडी झाली ना, तर एवढा तुकडा सुद्धा माझ्या बाळात नाही. बाबासाहेबांवर अत्याचार करून काय होतं तुम्हाला? आम्ही घालतो का त्या गांधी त्याला माळ कटराची? चौधरी घालतो ना आम्ही माळ कटराची. आमची हिंमत आहे का? आम्ही क्रूर माणसं नाही, क्रूर आहे हिंदू धर्माचे लोक, नुसते क्रूर.
बाबासाहेब आंबेडकरांचा. ही लढाई सरकारांची आणि आमची नाहीये, हा संस्कृतीचा लढा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती आहे. का झाली मनुस्मृती? भगवान बुद्धांना सांगितलं दुःख जिथून निर्माण होतं त्याची कारण शोधा. कारण मनोहर कदमला आदेश द्यायला कुणी सांगितलं? मनोहर जोशीने, बाळासाहेब ठाकरेने. हा आदेश मनूला सांगितला, मनुस्मृतीतून आलेला आदेश आहे. कुठून हे विष पेरलं जातं ते विष नाही झालं पाहिजे मुळाचा. 50 वर्ष झाली या स्वातंत्र्याला. आज हे दलितांवर गोळ्या खाव्या लागतात. आमच्या 10 लोकांनी बलिदान केलं. विलास भोगले आत्महत्या केली. हे बलिदान फुकट नाही जाणार. सत्तेसाठी लढाई नाही, संपत्तीसाठी आपला संघर्ष अजूनही नाही. स्वातंत्र्याला 50 वर्ष झाली तरी आमचं मागणं एवढंच आहे, अरे तुम्ही पण जागा आम्हाला जगू द्या. याच्या पलीकडे काय? गोळीबार झाल्यानंतर तो 3 दिवस कंटिन्युअसली 3 दिवस जात होता असं तिथली आजूबाजूची माणसं सांगतायत. 1 दिवस जाईल ना, जो 3 दिवस माणूस कंटिन्युअसली जात होता म्हणजे त्याला त्या घटनेनं शॉक बसला होता. त्याने ती सगळी प्रेत बघितली होती. कारण ते एकदम एका वस्तीमध्ये 10 प्रेत झाल्यानंतर कशी माणसं ओरडत होती. त्या दिवशी मी गेलो होतो, ते सगळी वस्तीच रडते आहे. अक्का ते सगळे रडत आहे असं. आणि बायका सगळ्या कवटाळून रडतायत. तेवढी त्याला ते प्रचंड लागला असणार की या देशात आता काही खरं नाही. स्वातंत्र्याच्या 50 वर्ष झालेले आहेत. 12 वाजून गेलेले आहेत. Workers who wanted to break through among the Dalit youth. Dumping Road was traditionally in Thana area a kind of a center for Dalit activism and so on. So it's in that process of campaigning in those areas they fell upon this very active singing troupe led by Vilas. आणि आम्ही गेलो आणि आम्ही काय गातो ते पण दाखवलं आणि त्याचं पण ऐकलं. तर त्याला ते जेव्हा त्याने ते आवाज लावला, त्याने आवाज जो लावणे म्हणतो तो आवाज लावल्यानंतर आम्हाला लगेच कळलं की हे माणूस फार पुढचा आहे. ऐका भारत मातेची कथा, ऐका भारत मातेची कथा. उपाशी जनता, दुखी ही जनता, जुलमी इथली राज्य व्यवस्था, जुलमी इथली राज्य व्यवस्था. भ्रष्टाचारी सुखात जगती, श्रम न करता ऐन बेखाती, श्रम न करता ऐन बेखाती. बरी बघावे दुसरे चित्र या देशाचे, चित्र विचित्र या देशाचे, चित्र विचित्र. ये ऐसा अलाउड नहीं बिल्डिंग का लेने का, बिल्डिंग का एरिया का कुछ नहीं ले सकते आप. और रिफिल में जब्त कर लेंगे आप. अभी हो गया बिल्डिंग का
बाबा साहब अम्बेडकर के पुतले में जिन्होंने चप्पल की मार डाली उनको पकड़ा नहीं, न मनोहर कदम को शिक्षा दी, ये तो प्रमोशन दिया उनको। और हम ये मानते हैं कि ये हिंदू राज है। हिंदू राज पे तो परंपरा से दलितों की हत्या होते आई है। सरकार अरे युति सरकार मुर्दाबाद 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 और जोर से ललिता और जोर से और जोर से। मुझे डॉक्टर बाबा साहब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा आम्हाला काही स्वस्थ राहण्याची हौस लागली, परंतु हे जे जातीवादी शक्ती लोक आहेत हे आम्हाला शांत बसू देणार नाही। म्हणून बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। चौकशी सुरू असताना त्या मनोहर कदमाला कामावर घेऊन या देशातील न्यायालयाचा गुंडेवर आयोगाचा अपमान केलेला आहे, या घटनेचा अपमान केलेला आहे। लोकशाहीर गद्दार या महाराष्ट्र आने के बाद अपने को शेल्टर का प्रॉब्लम भी था, कौन रख लेना क्या रख लेना है, तो फिर वो सीधा अपने घर पे ले गया है। जब मैं विलास भाई के घर में गया, मुलुंद ईस्ट में उतरे, ही वॉज वेटिंग ऑन द फुटपाथ। उसको ऐसा था कि एक अच्छा होटल में खाना खिलाना मुझे, व्हेन वी केम आउट ऑफ द स्टेशन। लेकिन उसका देखता दिखता है कि उसके पास पैसे नहीं है, बहुत कम ही है। फिर घूमते 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 एक होटल के पास आए, एक छोटा सा। फिर वो बोला ये बम्बई का खाना है। मैं बोला क्या बम्बई का खाना? ये हर एक मजदूर लोग सब लोग खाते हैं। क्या है वो? पाव। पाव। अब इस गद्दर और विलास दोनों को बताऊंगा। భారత దేశం భాగ్యసీమరా సకల సంపదకు పదవలే దుర అందరు పంటల భూములున్నది సాగులేని మరి జీవనదులురా సాగులేని మరి జీవనదులురా। लेकिन ये कवि विलास कैसा करता देखो कमाल। भारत अपनी महान भूमि, इसकी कहानी सुनो रे बाजे, इसकी कहानी सुनो रे बाजे। सर पे खड़ा है बड़ा हिमालय, नदियां बहती गंगा जमुना ब्रह्मपुत्र गोदावरी कृष्ण, कबान जंगल पहाड़ अपनी हरी भरी अपनी धरती में निकले मोती उगले सोना, निकले मोती उगले सोना। सुजलाम सुफलाम इसी देश में रोटी महंगाई क्यों रे भाई, रोटी महंगाई क्यों रे भाई, रोटी महंगाई क्यों रे भाई। After entering of Vilas only, the Awan Northman has taken a life. क्यों बोले तो पहला माइंड को अट्रैक्ट करने वाला साउंड है। इवन मीरा यू टेक, इवन तुकाराम, वाई बिकॉज वो लोग अपने एक छोटा सा इंस्ट्रूमेंट लेके एकदम कृष्णा बन जाते थे, राम बन जाते थे, छोटा सा इंस्ट्रूमेंट तांबुरा लेके। एंड वी द पीपल सिंगर्स, रेवोल्यूशनरी सिंगर्स हु केम फ्रॉम द डस्ट एंड वी adopted their methodology. That's why we are in a position to reach to them. कथा सुनो रे लोगो, एक कथा सुनो रे लोगो, कथा सुनो रे लोगो, एक कथा सुनो रे लोगो। अरे हम मजदूर की करुण कहानी, हम मजदूर की करुण कहानी,
बघितलीच नाही आम्ही गाडी कुठून आली. आम्ही कामाला चाललो होतो ना, आणि गोळी लागले लहान भावाला. त्याला उचलण्यासाठी मी एक गेलो, मी उचलायला गेलो तर मला न लागण्याऐवजी दुसऱ्या माणसाला लागली गोळी. त्याला नुसतं पाहिजे होतं काम. 10 रुपये रोजीचं असलं तरी तो कामच करतो. हे आम्ही कचऱ्याच्या गाडीवर कामाला जात होतो. दोघंही बी एकाच ठिकाणी कामाला होतो आम्ही. फारच घाण काम. लोकांचे शेळे कोटके घ्यायचे, ते त्या बायकोने आणायचे, आपण विकत घ्यायचे ते, आणि ते आपण विकत घेऊन धुवून चून काढायचे ते. मुंबईला आले जसे 2-2.5 वर्षापासून जरा काहीतरी फरक पडलाय फक्त, काहीतरी सुधारण्याचा. काहीतरी पोटाला पोटभर भाकर खातोय. नाही अशी गरिबी तर कोणी काढली नसेल. चांगले तुम्ही सुद्धा काढली नसेल अशी गरिबी. माझा राघू माझा राघू महिला गेला ग त्याचा कालच्या लाका गोडी आला. माझा राघू महिला गेला ग त्याचा कालच्या लाका गोडी आला. गोडी बांधा स्टेशनामध्ये राघू उतरला. तिथली गर्दी बघून चातरला, बावरला, घाबरला. राघूच्या बघून अवतार आला. पुण्या भामट्यानं माझ्या राघूचा हळूच खिसा कातारला. जसाच राघूनं बाहेर जायचा रस्ता धरला, गळ्या डागल्याचा माणूस तिकीट म्हणून विचारता झाला. तिकिटासाठी राघूनं हात खिशात चारला. तो हात खिशाच्या आरपार गेला. राघू लागला रडू. राघू लागला रडू. राघू लागला रडू. राघू लागला रडू. हाता पाया पडू. हाता पाया पडू. हाता पाया पडू. तोंड लागला जोडू. तोंड लागला जोडू. तोंड लागला जोडू. पोलिसाच्या हवाली केला ग त्याचा कालच्या लाका गोडी आला. 8 दिवसांनी सोडून दिला ग त्याचा कालच्या लाका गोडी आला. पुन्हा राघूला चिंता पोटाची, पण जाण ठेवली एका कस्टडीमधल्या दोस्तांनी. लावून दिली राघूला नोकरी डबा पोचवण्याची. एका टिपणीत काय नावं सांगू प्रकाराची. शिरा श्रीखंड, पुरी, बासुंदी, मलईची, आमलेट, पापलेट, खिमा, कुर्मा, बिर्याणी कोंबडीची, वरण भात भाजी, कांदा, पापड, लोणचं, तोंडी लावायला चटणी बोंबलाची. एवढं सारं डोक्यावर घेत होता राघू. परवा करीत नव्हता जीवाची. लोकलच्या डब्यात चढता उतरता छाती फिरत होती त्याची. राघू माझा येळ चुकीत नव्हता साहेब लोकांची हापेसराची आणि त्यांच्या जेवणाच्या टायमाची. कष्ट करीत जाय कष्ट करीत जाय. गटरा वाचून पाय. गड्डी ढुंगणाला नाही. केव्हापासून काम करता तुम्ही? 10 वर्ष झालं. 10 वर्ष? आणि नोकरी म्हणजे परमनंट आहे का? नाही. मग टेम्पोररी कंत्राटवाल्याकडे. हा, कंत्राटदाराकडे. कॉन्ट्रॅक्टर. आणि किती पगार मिळतो? आता सध्या मिळते 73 रुपये. 3 फेरे करावं. 12 तास असंच काम आहे? हा, असंच काम करताना डोळा गेला. काटा लागला. हा, काटा लागला. काटा लागला? कसं काय? असं वरता वेळेस असं पाय देऊन ओढत होतो. दांडा मोडला आणि ओढून ते साठला. मग म्युन्सिपाल्टीने तुम्हाला त्याचे पैसे दिले का? काही काहीच नाही. म्युन्सिपाल्टीकडे तर नाहीच. पण गाडी मालकावर मी केस केलेली आहे. 4 वर्ष झाले. आणखीन त्या केसचा काही निकाल लागलेला नाही. साथ लागतात, खिळे घुसतात, पुन्हा कोणाला पाहायला लागतं, कोणी गाडी खाली जातो. दिवस मागं पुढे करताना काही होत नाही. कुठल्या गावचे तुम्ही? उस्मानाबाद जिल्हा. आणि कुठल्या समाजातले? बौद्ध समाज. हा, बौद्ध समाज.
काम करता तुम्ही? 12 वर्षे. कुठल्या समाजातलं ते? मी जय भीमाला. जास्त करून तर जय भीमालेच आहेत. शिकलेली बी आहेत पण कामधंदा नाही ना. शिकलेला तुम्ही? मी बी शिकलेलो आहे, नवीनापासून. एवढ्या वर्ष आम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतोय. आम्हाला परमनंट घ्या, गंबूट टोपी आम्हाला द्या. हे काम आमचं तर आम्ही पाठी उचलतो, ते कचरा डोक्यावर पडतो, त्यामुळे आम्हाला टोपी पाहिजे. आणि जे गार्बेज आपली हाऊस गल्ली असते, हाऊस गल्लीमध्ये थंडाचंच असतं. ती काय असं पाटे आम्ही असं उचलतो तर आमच्या तोंडाला काय मॅक्स नसतं, काय नसतं, तर ते पडताना का पुढे आमच्या अंगावनं पडतं. त्यासाठी आम्हाला तर ते धुवायसाठी आम्हाला पाणी बी नव्हते. गेले आम्ही 10-12 वर्षापासून कामं करतोय तरी आम्हाला प्यायला पाणी, काय हातपाय धुवायला पाणी नव्हतं ना. आम्हाला हॉटेलमध्ये जेवायला घेत नव्हते ना. काय एखाद्या वेळेला आमची गाडी खराब झाली तर ते आम्हाला बसमध्ये बी यायला जमत नव्हतं. कारण जिथे आमच्या बाजूला बसमध्ये तर आम्हाला चढायची परवानगी देतच नव्हते, कारण आमचे कपडे बी घाण असतात. असं आमचा सारखे वास येतो त्यांना, त्यासाठी ते काय आम्हाला बसमध्ये बी घेत नाहीत. नाही तर कुठं आम्ही पाणी प्यायला हॉटेलमध्ये गेलो तरी हॉटेलवाला म्हणतो चला बाग लावा. तरी आमच्याकडे इथं पाणी बी नव्हतं डम्पिंगला. पण आमची युनियन जसे आता 2-3 वर्ष झाली आमची युनियन बांधल्यामुळं काहीतरी आम्ही आता इज्जतनं जगतोय. आमच्या हायकोर्टने काय सांगितलं होतं की हायकोर्टने सांगितलं होतं कॉन्ट्रॅक्टवाल्याला की ह्यांना गमबूट, टोपी, तोंडाला मॅक्स आणि रेनकोट. अगर कॉन्ट्रॅक्टवाल्याने नाही दिला तर हायकोर्टने असं सांगितलं होतं की ही बीएमसी देणार. गमबूट टोपीसाठी बीएमसी सुप्रीम कोर्टामध्ये गेली. एका टायमाला 65,000चा वकील सुप्रीम कोर्टला आला. बीएमसीला परवडतो, पण ह्या आमच्या कामगाराला बघितलं 2,000 कामगाराला रेनकोट, गमबूट देऊ शकत नाही ती. लागू आता झाला शाना, त्यांनी काढली डगावाल्याची संघटना. माझा राघू जावणार आहे आपला